वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय। अध्याय 38 श्री गणेशाय नमः। जय जयाजी व्यंकटरमणा दया सागरा परिपूर्णा भक्त दुःख भंजना पुढे ग्रंथ बोलवी। मागील अध्यायी कथन नागनाथा भेटला अत्रिनंदन विद्याभ्यासी दीक्षा कारण नाथ पंथी मिरवला उपरी मच्छिंद्रासी खेळून रळी जिंकिला मच्छिंद्र तपोबळी तव सिद्ध उत्पन्न करून मंडळी शाबरी विद्या उपिली नागनाथाने। यावरी श्रोती पुढे कथन पूर्वी दक्ष गृही वार्ता जाण निघाले विवाह योजना लक्षण मंगल कार्याचे तेधबा हिमालयाची आत्मजा म्हणजे कोण? हिमालयाची आत्मजा म्हणजे हिमालयाची मुलगी कोण? पार्वती। ती योजली मंगल काजा तेव्हा देव दानव मानव भोजा पाचारण पाठविले। हिमालयाच्या पोरीचं लग्न आहे पार्वतीचं। तेव्हा दक्ष काय नाव त्यांचं? दक्ष। तर देवदानवांना सर्वांना आमंत्रण पाठवले। तेने करून दक्ष आगार भरोने निघाला सुरवर मानवी दक्ष हरिहर सभास्थानी बैसले। मंडळी ऐशी सर्वांसहित बैसली अशी पार्वती त्यात मंगल काला करुणी मंडपात निर्वत असे नवरी ते परी नोबरी स्वरूप खाली की चंद्रकला नक्षत्रगणी तेजाला जैशी सौदामिनी विजाळबन कराया की सहस्त्र विद्युलतांचा पाळा ऐक्यमेळे झाला गोळा सुरवरी घनमंडळात चमक परिशोभई की अर्क प्रत्यक्ष दीक्षावाळ सभासद निर्वे केवळ तयाचे प्रतिबिंब योनिजळ ब्रह्मांड कुंडी अर्क हा ऐशिया पडी लावण्यलता सभेत निर्वे जगन्माता ते स्वरूप देखून नाभिसुता कामानळ गातला। नाभिसुता म्हणजे ब्रह्मा बरोबर आहे का? नाभिसुत का म्हणतात? बिंबीतून जन्म आहे ना विष्णूंच्या बिंबीतून ब्रह्माचा जन्म आहे म्हणून त्यांना नाभिसुत म्हणतात। कामविरह चपळवंत नेने विचार समयोचित स्थान सोमणींद्रियात लिंगा माझी पातला ते तै विधीचा विरह काम आधरीपणी द्रवला उत्तम मही प्राप्त होता मनोधर्मे संकोचला विधीतो बैसल्या ठाईच करून रेत रगडिले मही कारण ते आगळे 60 सहस्र पूर्ण भाग झाले रेताचे ते साठवली जीवदशा रेती झाल्या अपार प्रवेशा 60 सहस्र ऋषी वेशे वालखिल्या भागी मिरवले परी एक आगळा होता भाग तैसाचे राहिला तेथे चांग सेवक गाडी बयांग रसमानी मिसळला उपरी सरता मंगळ नेम केला होता लज्जावून केराणी तयाचे भस्म सेवक सांडिती सरिते ते पडता सकळ मेळ सर्व रेताचा सांडुनी मळ केर मग उगुनी तळ निर्मळपणी वर्तला मग ते जळी ढळढळीत तरुणी प्रवाही वाहत जात तो वाहता अकस्मात कुशवेष्टने आतोडला ते जल लहरीचे नेटे करून कुशवेष्टीत पडले पडे जाऊन तेथे लोटदा बहुत दिन कुशमुळ्यांची वेष्टीला कुश म्हणजे लवाळ
यापरी बहुत दिवशी ईश्वर आज्ञा अवतार क्रमाशी पिप्पलायन त्या रेताशी नारायण संचारला, त्याला वयामध्ये संचारला पिप्पलायन नारायण चिरपदिनाथांचा जन्म आहे. संचरला परी कैशे रीती रोहिसा वजे विपिनी असती ती मेळ त्या कुशवेष्टी प्रति उदक पाना पातला त्यात रोहिणी ऋतुवंत वस्त्रवली प्रत्यक्ष रक्त ते वेगोने दिले व्यक्त रेत वाढी लागले कोशेबेट परम भवन त्रयामाजी हे सदन वाढी लागता स्वेदज विधान म्हणजे स्वेदज बाणी वाढतात त्याप्रमाणे. बर कीटक न्याय करून या अंडज जारज स्वेदज प्रकरण ऐशी जीवा उत्पत्ती स्थानी असो या विधाने करून मूर्ती रचिली नवमास. देह वाढता सबळवंत कुश मूळ झाले त्रुटीत मग ढाळपणी महीवरती बाळ दृष्टीसाठी आले लावाळ्यातून. तो त्या ठाई अकस्मात सत्यस्त्रवा विप्र भागीरथी येऊन या दर्भ निमित्त कुशवेष्टी विलोकी. तो विप्राशे परम सुशील पुरित ग्रामी तयाचे स्थळ तेथे येता दृष्टी बाळ पाहिले ते डवा देखिले परी दैदिप्यमान अर्क तेजे परम सगुण की प्रत्यक्ष चंद्रकळा जिंकून अनिता झाला त्या ठाई की अनंत मस्तकीचा मनी विसरून गेला ते स्थानी ऐसे भासले विप्रामणी अति तेजस्वी चकचकाटे. चित्ती म्हणे हे बाळ कोणाचे आहे तेजपुंजा बर का की उर्वशी उदर कमळ टाकून आलेली अशी की राज बीज मनमोहन जळ देवती दृष्टी पाहून आणले मातेच्या सेजेऊन आपुले स्थानी न्यावया. तर याची पुनम माता येऊन भेटेल कधी आता तरी प्रेमरहित लोभ म्हणता टाकून ती गेलीसे. ऐसा तर्क वितर्क करीत तरी तो बाळ न लावी हस्त पैसे न्यावे म्हणून मनात पुढील अर्थ दिसेना. अति वितर्के भेदले मन तरी मोये वेष्टीले पंचप्राण चित्ती म्हणे कैसे सोडून बाळा लागे जावे हो. अरण्य कर्क शक्तीर भागीरथी सावजे येती उदका प्रती दृष्टी पडता तयाची क्षिती घात करतील बालकाचा. ऐसे मोहे चित्ती जलपून परिस्पर्श न करी भये करून चित्ती म्हणे नेणो संधान कैशाही कळेना. ऐसे प्रकरणी शंकित मानस बाळ निकट उभा असे परी स्वर्गीचे देवास्ती डोळस देखते झाले तयासी. बाळक करीत असे रुदन हस्तपादा ते नाचून ते स्वर्गी सुरवर पाऊल नमन करीती भावाने. म्हणती हा पिपलायन नारायण आजी देखील तयाचे चरण तरी आजीचा दिन परम सुदिन कृतकृत्य झालो की. मग सर्वत्र करून जय जयकार वर्षिते झाले कुसुमभार कुसुमेष्टित कुसुम्या पार कचुनिया पडलेली. विप्रवाळाच्या अंगावरणी कुसुम्या परिमित काढून टाकी परी कुसुमान लागून परी नसरे म्हणून दचकला. चित्ती म्हणे कैसे बाळ प्रकरण पिशाच करणी येते दिसून अकस्मात येऊन कुसुमगन कोणी करून वर्षती. ऐसा भयस्थित होऊन चित्ती पळू लागला नगर वाटी कैचे दर्भचरण संपुष्टी अति कळून पळत असे. ते पाहुणे सुर समस्ती गदगदा हास्य करीती सत्य स्रवाशी पळतो म्हणती उभा उभा पळू नको. ते सत्य स्रवे शब्द ऐकून परम घाबरला पडे उलटून चित्ती म्हणे पिशाच येऊन भक्षावया धावले. ढळढळीत भरले दोन प्रहर खेळी निघाले महीवर कैसे बालक ते प्राणार पिशाच्य कृत्य मिरवला. ऐसा वितर्क कल्पना आणून पळत आहे प्राण सोडून पडता महिते उलटून पुन्हा उठून पळत असे. सुरवर उभा उभा म्हणती तो त्याते न दिसे क्षिती परी शब्द सुस्वर होती पिशाच्य सत्य आहे. मग स्वर्गस्थ सुरवर शब्द सोडून नारदाते बोलती वचनी स्वामी तुम्ही जाऊन सत्य श्रावाते सुचवावे. हा परम भ्याड ब्राह्मण सत्यवादी परी करी पलायन तरी त्याचा संशय छेदून टाकुनी बाळ त्या देजे. ऐशे सुरवर कमलोद्भव सुता म्हणजे ब्रह्मदेवाचा मुलगा. बोलताची महाराज होय निघता म्हणजे नारद हा ब्रह्मदेवाचा मुलगा आहे ब्रह्मपुत्र आहे नारद. बोलताची महाराज होय निघता ब्रह्मविना घेऊन हाता महीवरती उतरला. आपले स्वरूपाचा लोप करून मानववेशी दिव्य ब्राह्मण सत्यस्रवाचे पुढे जाऊन उभा राहे मार्गात तो. सत्यस्रवा भयभीत मार्गी पळता श्वास सांडीत पडत झडत मुनी जेत येऊन तेथे पोहोचला. प्राण झाला कासावीस मुखीन निघे श्वासोच्छवास. ते पाहुणे नारद त्यास बोलता झाला महाराजा म्हणे महाराजा किमर्ती घाबरला शिकाय पंथी येरू म्हणे प्राणाहुती आजी झाली होती की. दर्भानिमित्त गेलो सरिते तिरा पिशाच्य कळा तेथे पाहिली चतुरा. बाळवेशी मी मोहिली विप्रा मीची म्हणून टिकलो.
टिकलो परी अकस्मात अपार कुसुमे तेथे पडत ते पाहुनी भयभीत होऊन या पळालो. पळालो परी मागाहून अपार शब्द पिशाचगण येऊन उभा राहा ऐशे म्हणून वारंवार ऐकित होईल. परी मी न पाहे मागे पडत धडत आलो लगबगे ऐशी कथा सांगोपांगी झाली असे मग विप्रा. मग नारदे धरून त्याचा हात तरू खाडते नेऊन बैसवून त्या स्वस्थ चित्त वृत्तांत ते सांगत असे. म्हणे विप्रा ऐक वचन तू होताशी कुश बेटा कारण तेव्हा तुझे म्यावी लोकून ऊर्ध्व दृष्टी पाहिले परी अंबरात मद दृष्टी पडली सुरवर दैवते त्यांनी कुसुमे घेऊन हातात तुझवरी झोकिली याचे कारण तुझ बोलाविले नामाभिधाने एरी म्हणे माझेच नाम सत्यस्रवा म्हणतात. नारद म्हणे असो कैसे सत्यस्रवा नाम तुझे वशे म्हणून पुकारित होते देव तैसे भूतचेष्टा नसेबा. तरी सत्यस्रवा तुझे नाम कोठे आहे तुझे धाम नाही ठाऊक आम्हा ग्राम कोण आहे सांग पा. असो इतके त्याशी विचारून पुढे बोलला एक वचन बाळा लागी सदनी नेऊन करी पालन प्रीतीने. ऐसे बोलून अनेक बोलले की हे बालक ब्रह्म ठेले पिपलाय नारायण जन्मले अवतार प्रगट झाला. तरी सकळ संशय सांडून बाळ नेई साधना लागून याचे करिता संगोपन सकळ सिद्धी साधती. ऐसे सुरवरांचे बोलणे विप्रेम्या येथून ऐकिले काने असत्य मानू नको जाणे देव सर्वई बोलती. सत्यस्रवा विचारी मानसी स्वर्गात मम नाम काय माहितीशी हाची संशय धरून चित्ताशी क्षणएक तिष्ठत असे. करुणी पाहे ऊर्ध्व दृष्टी तो देखील या पार देवताटी परी नारद कृपेची सर्व हातवटी देवदृष्टी पडिले. मग नारद बोले तुका विमान म्हणे विप्रा बोलसी सत्य वचन माझे दृष्टी सुरवरगण इथून या दिसती पै. तरी विप्रा ऐक सत्य वचन येई माझ्या समागमे करून कुश वेष्टीतील बाळ उचलून मम करी ओपिका. ऐसे बोल ऐकत अवश्य म्हणे संवत्सर पिता. मग नेऊनी सत्यस्रवाचे हाता बाळका कारणे ओपिले. सत्यस्रवाचे नारदे ओपुनी बाळ तेने योगे मन सुधाव पोटी आनंद भरुणी सबळ बाळ हृदयी कवळत असे. बाळ उपनी नारद मुनी बोलता झाला तया लागून सत्यस्रवा बाळ नामी चरपट ऐशे पाचारी. काय नाव ठेवायला सांगितलं? चरपट. काय? हा चरपट नामी बाळगुणी सुरवर बोले आहेत वाणी ते ऐकली निजस्त्रवणी तरी हेचे नाम ठेवी का. अवश्य म्हणून सत्यस्रवा एका झाला निकट आपल्या गावा एरीकडे नारद देवा स्वर्गी जाऊन संचारला. सांगता सकळ देवा वृत्तांत स्थाना गेले देव समस्त एरीकडे स्वसदनात सत्यस्रवा संचरला. गृहितांता चंद्रा नामी अतिलावण्य धार्मिक लक्ष्मी. काय नाव होतं त्याच्या बायकोचं? चंद्रा. काय नाव होतं? चंद्रा. पतिव्रता ती अपार नेमी ही ती अनुसया दुसरी. तिचे निकट सत्यस्रवा उभा राहून बोले बरवा म्हणे कामिनी दर्भ मिळावा गेलो होतो काननी तेथे अवचट लाभ झाला सुत तुते दैवे दिला तरी पालन करून नाम याला चरपट आहे शेपाचारी. कोणत्या नावानं बोलवायला सांगितलं? चरपट. तयाच्या योगे करून सुरवरांचे पाहिले चरण मग मुळापासून सकळ कथन कांतेपाशी वरला तो. कांता ऐकून वर्तमान. कांता म्हणजे बायको बर का. कांता म्हणजे हा कांता ऐकून वर्तमान चुकी तसे आनंदे मान. म्हणे दर्भ भावे सेविता विपिन वंशलता सापडली की खापर वेचू जाता तो सापडला चिंता म्हणे तेवी तुम्ही दैवे करून बाळ लाभले महाराजा की भूत पुजावया मसनवटी जाता लक्ष्मी भेटे वाटी तेवी तुम्हा काननापुटी बाळ लाभ झाला असे की दगड उलटावयाचे मिशे दैवी लाभले चोख परीस तेवी तुम्हा लाभ सुरस बाल लाभ झाला असे की सहज मरकट धरून जाता गाठ पडली हनुमंता तेवी तुम्हा दर्भ भावार्था बाळ लाभ झाला असे. कळतंय ना. ऐशे म्हणून चंद्रानारी बाळ हृदय कवळी करी परी अति स्नेह चित्त समुद्री आनंद लहरी उठवीत. जैसा दारिद्र्य पिशून वनात निजे परी मांदूस सापडे त्यात मग आनंद तयाचे हृदयात कवनार्थी वर्णिला. तेवी वाढोनी आनंद लहरी बाळा अलिंगी चंद्रानारी मग स्नान पान पयोधरी करोनी पाल खाते आली तशी. पयोधरी म्हणजे दूध पाजलं बाळाला. काय पाजलं? दूध पाजलं. लहान होतं ना ते. चरपट ऐशे बोलून नाम. गीत गातसे साधू सम ऐशे सलिले दावून प्रेम अपार दिवस लोटले. 7 वर्षेपर्यंत. किती?
सप्त 7 जागा आहे ना भाऊ. हा 7 वर्षेपर्यंत पालन केले कालस्थित उपरी मौंजी बंधन त्यात अतिगजरे केले असे. मग करुणी विद्याध्ययन शास्त्रविद्येत केले निपुण मीमांसादी सकळ व्याकरण न्यायशास्त्र पडविले. यापरी कोणी एके दिवशी गमन करिता देवऋषी सहज येता पुनिता ग्रामाशी स्मरण झाले नाथाचे. नारद मुनी त्या गावातून चालले होते आणि त्यांना त्या बाळाचं स्मरण झालं. मग आगंतुकाचा वेश धरून पाय सत्यश्रवाचा श्रम तो 12 वर्षाचा चरपट नाम महातेजस्वी दिसत असे. किती वर्षाचा? 12 वर्षांचा. मग विप्रवेश येते गृहभक्ती सारुणी पाहिली चरपट मूर्ती तो सुगम विद्येची दैदिप्य शक्ती तया देह देखिली. ब्रह्मरेतो दया प्राणी म्हणून बंधुत्व नारद मुनी. भाव आहे नारद मुनींचा भाऊ चरपट कारण ते ब्रह्मपुत्रच म्हणून बंधुत्व नारद मुनी त्या मोहाने सकळ करणी चरपटाची देखिली. परमतोष मानवनी चित्ती जात बद्रिकाश्रमा प्रती तो आत्रेय आणि मच्छिंद्र जेती निज दृष्टी देखील. बद्रिकाश्रमामध्ये कोण पाहिले? मच्छिंद्रनाथ आणि दत्तात्रय पाहिले. कुठं? बद्रिकाश्रमामध्ये. मग भावे करून तय वेळा उभयतांशी जाऊन भेटला त्याते पाहुणी लोट लोटला चित्त सरिता प्रेमाचा. निकट बैसुनी तयाचे पंगती परी एकाग्री मिळाला चतुर्थ शक्ती मच्छिंद्रनाथ अपर्णापती दत्तात्रय चतुर्थ थो. परी चौघे एकाभ्यासी दीक्षावंत पूर्ण संन्यासी वैष्णव नामी भागवत ऋषी प्रतापार्काचा तयांचा. झोपायचं नाही की निधी परिस चिंतामणी की चौथा कौस्तुभ वैडूर्य खानी ऐशे चौघे एकासनी विराजले एकदा ते. वार्तालता अपरमित तो चरपट वार्ता विधिसूत मुळापासून पूर्ण कथित त्रिवर्गांत सांगितली. समजतंय ना? वार्ता एकदा आदिनाथ श्री दत्तात्रय बोलत की तुम्ही नवनाथ नारायणात सनात करू इच्छिले ते पिपलायन नारायण अवतार मिरवला चरपट नाम तया आता सनात करून कल्याण रूपी मिरवाल. ऐसे बोलता उमारमन बोलता झाला त्रिनंदन की महाराजा पश्चातापाविने हित प्राप्ती मिळेना. पश्चातापाशिवाय हिताची प्राप्ती होत नाही. तरी चरपटाते पश्चातापे मानला नाही जोवर बापे त्यावरी अनुग्रह लोपे माझ्यावरी मिरवत असे. यावरी बोले नारद मुनी हे अवधूता बोलशी वाणी तरी चरपटाचे अंतकरणी पश्चाताप मिरवितो. परी तुम्ही जीवा संभावे चरपट भागी निर्वा सदय तो पश्चाताप उदय चरपट देही करीतो मी. ऐसे बोलून अवधूता प्रती पहिली शीघ्र लुप्त ग्राम क्षिती पवित्र होऊन विद्यार्थी सत्यश्रवाते भेटला. म्हणे महाराजा गुरुवर्या मी विद्यार्थी विद्याकार्या तरी मदवरी करून दया विद्यारत्न उपावे. मग अवश्य म्हणून तो ब्राह्मण अभ्यास विद्ये कारणे कुलंब ऐशेश्वर्या नामाने सत्यश्रवा बदलासे. कुलंब नामे नारद मुनी आणि चरपट नामे करून उभयता बैसुनी एकासनी अभ्यास करीती सद्विद्या. परी कोठेही न लागे ठिकाण तो अवसर आला दैवे करून तयाग्रामी एक यजमान पाचारा वया पातला. तयाचे गृही प्रयोजन करणे होते ओटी वरंती ग्रामदोषी म्हणून पाचारावया पातला. पातलापरी सत्यश्रवा बैसला होता अर्चनी देवा. मग चरपटा सांगोनी मनोभावा नारदासह पाठविला. चरपट जाऊनी तयाचे धामी विधी उरकला मनोधर्मी उपरी यजमान दक्षिणा पाणी येत झाला महाराज. नारदे पाहून संधी स्मरण झाले पूर्वविधी चरपट मनी कल नव्हता कधी परी नारदे योजिला. म्हणून नारदाला कळीचा नारद बैसले होते कार्या लागून तो नारद बोले चरपटाशी वाणी दक्षिणा न घेता तू गुणी योग पुरुष योग ज्ञाना. जरी तू दक्षिणा हाती घेशी तरी योग्य न वाटे आम्हाशी आपण उभयता अज्ञान विद्यार्थी भाग भाग समजेना. तरी युगलाची चाल चरपटा उठवून सत्यश्रवा येईल तो दक्षिणा घेऊन चरपट म्हणे रिक्त हस्त करून कैसे लावे सदनाशी. नारद म्हणे तू दक्षिणा घेशी तरी अमान्य होईल तो त्याशी. येरू म्हणे कर करे कसरतेशी करुणी दक्षिणा घेऊन. कसरत करुणी सवाई पाळी द्रव्य ठेवून ताता पुढे नाही का भाऊ. मग तो काय बोलिले वाकडे भले पण दावील की नाही का. तो ती दक्षिणा ती सान नव्हती उभयतांच्या स्वरूपाप्रमाणे तेने करून चरपट म्हणे खिन्न झाला धार्मिक तो. ऐसे उभयतांचे झाले भाषण तो यजमानाला दक्षिणा घेऊन चरपटाती देत भिजून अल्प दक्षिणा पाहत असे. आधीच नारद कळ लावून ठेविले होते अंतकरणी त्यावरी लघु दक्षिणा पाहुणी कोप अत्यंत पावला.
नारदे भाषणापूर्वीच बीज पेरून ठेवले होते. सहज कोप करू फळविराज कलह उत्पन्न झाला पाहिजे. मग बोलता झाला यजमानाशी म्हणे, तुम्ही ओळखले नाही अम्माशी कवन कार्य का कवन याचकाशी द्यावे कसे कळे ना. यजमान म्हणे, ऐक भटा बरं का, याचका पैका द्यावा मोठा परी दाता असेल करंटा, मग याचके काय करणे. येरे म्हणे, सामर्थ्य असता तरी प्रवर्ता ते कार्यार्था. ऐशे परी बोलता उभयता कल अपार वाढे. नारद ते तुनी निघोनी सत्यस्रवाजवळ येऊनी म्हणे, दुखविला यजमान मुनी धडगत मज दिसेना. असंतुष्ट द्विज नष्ट ऐशे बोलून सर्व वरिष्ठ तरी चरपटाने केले भ्रष्ट. यजमान कृत्य सर्वस्वी बर का भाऊ. आपण याचक संतुष्ट वृत्ती सदा सदा असावे गौरवयुक्ती. अर्जव केली या कार्य घडती न घडे तेवी महाराजा. सरळ बस ना म्हणजे जोत नाही. ऐशे बोलता नारद मुनी कोप चढला सत्यस्रवा लागुनी. सत्यस्रवा म्हणजे कुणाचा बाप, चरपतीचा बाप. राग आला. तात्काळ देवार्चन सोडून यजमान गृही पातला. लय राग आला. तो यजमान अतिसूत बोला बोली ऐकली समस्त तेही पाहुणी साक्षीवंत अति कोप वाढला. जैसा आधीच वैश्वानर. वैश्वानर म्हणजे काय, आग आग अग्नी. अग्नीला काय म्हणतात, वैश्वानर. काय हा त्यावरी सिंचले स्नेह अपार ही उन्मत्त झाली या पान मधील. त्यावरी संचार भूताचा त्याची न्याय सत्यस्रवा. कोपानळी चढला बरवा येताची चरपट मुखी लवा. करपुटाने काढी तशी गेली काना खाली. चरपट बाप ताडण होता मुखावरती. चरपडी पडला क्रोधा होती. त्याला राग आला. आधीच बोलता यजमानाप्रती क्रोध के भिजला असेल. आधीच त्याला राग आला होता. त्यात बापानं येऊन मारलं. अजूनच राग आला. त्यावरी चरपट नेत्री क्रोधाची पूर लोटती. मग सर्व त्या गुणी क्रोधे जरपतीने गावाबाहेर निघाला. गावाबाहेर भगवती दुर्ग जाऊन बैसला. गुप्त मार्ग पश्चातापे झाला योग मना माझी दाटेना. एकीकडे नारद मुनी अंतर साक्षी सर्व जाणीने दिव्य भव्य विप्र प्राज्ञी वेश विद्युतीला द्वितीय नटलासे. होनी दिव्य ब्राह्मण दुर्गालय आला दर्शना म्हणून. भगवती ते नमस्कारून चरपटा समीप बैसला. नारद ब्राह्मण वेश घेऊन आला. त्या मंदिरामध्ये देवीचं दर्शन घेतलं आणि त्या रागवलेल्या चरपट नाटांच्या शेजारी जाऊन बसला. म्हणे, कोण जीव काओ येत. तुम्ही कोण इथं काय बैसेले आहात चिंता स्थित. येरू ऐकून सकळ वृत्तांत तयापाशी निवेदी. मी बरोबर लावू तू हानच का म्हणणार. त्याला मी 10 दिवस संपेपर्यंत ऐकून चरपटाचे वचन म्हणे, पिसाळ झाला ब्राह्मण ऐशे क्रोधे पुत्रा लागून दुखविले वृद्धाने. आपले चरणी चरणा संपुत पुत्रपायी येता नीट. मग पूर्व पुत्र मर्यादा रक्षिणी चोखट महात्मे आपले रक्षावे. ऐशी चाल जगतात प्रसिद्धपणे आहे वर्तत. तरी मतिमंद तो वृद्ध निश्चित बुद्धी भ्रष्ट म्हणावा. तरी ऐशियाचा संग ते जंतू सेवावे महाकानन. वर्तोनी त्याच्या वदनावदन दाऊ नये पुत्राने. काय करायचं अशा बापाचं. नारद सांगते चरण परत तोंड दाखवू नको जरा. ऐशे बोलता नारद मुनी चरपटा क्रोध अधिक मनी दाटला. पश्चातापे करून अधिकोत्तर नेटका. मग त्या विपरा लागी बोलत म्हणे, मम गृही जाऊन गुप्त कुलंब नाम विप्रयतार्थ पाचारून आणावा. त्याते घेऊन स्वसंगती आम्ही जाऊ विदेशाप्रती. पाहुणी सबळ सगुण मूर्ती विद्या सकळ अभ्यासू. अवश्य म्हणून तो ब्राह्मण भगवती दुर्गाबाहेर येऊन त्या स्वरूपालोप करून कुलंब वेशी नटला असेल. पुन्हा त्यापाशी शीघ्र येऊन केली चरपटा लागी देखन. म्हणे, पिसाळ झाला तो ब्राह्मण हिताहित कळेना. तरी ऐशा क्रोधापाशी आम्ही न राहू निश्चयशी. तरी अनेक गुरु पाहू महेशी विद्येला अभ्यासू. ऐशे बोलता कुलंब वचन अधिकोत्तर चिरपट मन पश्चाताप दाटून कुलंब चित्ती मिरवला. म्हणे, सख्या अन्य क्षेत्राशी आपण अनुभवितांशी दोघे एकची मार्गाशी वर्तणुकी राहूया. करू एक चित्ते आपण आज पडणार नाही दुःखले. गुरु संपादून निश्चेष विद्येला अभ्यासू. ऐशे बोलता चिरपटाशी अवश्य म्हणून विधी सुत्याशी. तात्काळ सांगून या नगराशी मुनिराज उठला. मग चरपट आणि नारद मुनी उभयता चालले मार्ग लक्षणी. 5 कोस लंघिता अवनी. नारद बोले तया ते म्हणे, सखया ऐक वचन आपण पाहू बद्रिकाश्रम. श्री बद्रिकेदारानं मन काशी क्षेत्री मग जाऊ. ते क्षेत्री विद्यावंत विप्रायत अपरिमित. कोणी आवडेल जो चित्तात त्याशी
विद्या त्यापाशी अभ्यासो. ऐसे बोलता कुलंब चिरपटाप्रत अवश्य म्हणे विप्रपुत्र मार्ग धोरणी बद्रिकाश्रमाते पाहावयात चालले. बरोबर बद्रिकाश्रमाला आम्ही मार्गी करून भिक्षाटन पाहते झाले. बद्रिकाश्रम केदारेश्वर देवालयात जाऊन बद्रिकेदार नमिला नमिता उभय श्री केदार समर्थ तो प्रकट झाले. मच्छिंद्र दत्त ते पाहुणी विधी सुत तयापाशी पातले. दत्त चरणी ठेवणी माता अनेक नमी मच्छिंद्र नाता ते पाहुणी चरपटीचा दुर्दा द्रोही बंदी उभयतांसी. चरपटे उभयता करून नमन कुसत शितो कुलुंबा कारण म्हणे महाराज हे कोण उभयता असती पै. नारद म्हणे ओळखी नाही. आत्रिसुत हा दत्तात्रय मुनी आणि मच्छिंद्र दत्ती ऐकशी काणी तोची असे हा ब्राह्मण. यानंतर मी देव ऋषी नारद म्हणती या देहासी तव कार्यार्थ कुलंब वेशी मानव देही नकलो मी. ऐशा एकदा चरपट वचन कुलंब चरणी माता ठेवून म्हणे महाराजा स्वरूप जाऊन सनात प्रेम जाता. बर का भाऊ. नारद म्हणे ऐक वचन आम्ही स्वरूप जाऊ त्रिवर्ग जाण परिवा गुरुप्रसादावी न देखवे तुझ लागी. तरी गुरुप्रसाद मंत्रकानी रेगावा होताची ध्यानी मग आम्हीच काय दिसती त्रिभुवनी ब्रह्मस्वरूप होशील तू. यावरी बोले चरपटेनाथ कोणता भाऊ गुरु आहे तुम्हापेक्षा प्रतिष्ठावंत भुवन त्रयी असे ना. तरी मग अनुग्रह द्यावा येथे करावे स्वरूपी सनात माते. नारद म्हणे दत्तात्रया ते कारण आपले संपदा. ऐशी बोलता नारद मुनी श्री दत्तात्रय कृपा करून ठेविता झाला वर्धपाणी चरपट मौळी केलवा. संकल्पित स्थित तनु मनु काया वाचा जीवित्व प्राणो चित्त बुद्धी अंतकरण घेतले गोवणी संकल्पी. मग वरदस्त ठेवणी मौळी करणी उपिली मंत्रावणी उपिताची अज्ञान काजळी फिटून गेली तत्काळ ब्रह्मदर्शन खुना व्यक्त होताची देखील सत्वते लखलखीत ते जादूभूत मित्रापरी भासले की औदंबरीचा ठाव सांडून. बरं का भाऊ. हा मिरवती पृथ्वीवरून तेवी विधी पुत्र वसुनंदन गौरवी तेरे करुणी गईवरले. बर का भाऊ. ते चरपट पाहुणी तेजो सविता त्रिवर्गा चरणी ठेविला माता तो अवसर पाहुणी तत्वता उमाकांत प्रगटला. उमाकांत म्हणजे शंकर. बर का भाऊ. उमाकांत म्हणजे हा शंकर. हा प्रगट होता अपर्णापती चरपटा सांगे मच्छिंद्र जती दशकर्ण मी कृपामूर्ती भेटावया आला असे. ऐशा एकदा चरपटनाथ शिवानमी तसे आनंद भरीत मग दशकर करून हृदयात मुका लागी कुरवाळी. भगवान शंकरजी आले तिथे. बरं का. कोण आले. हा कुरवाळुनी म्हणे त्रिसुता विद्या सांगावी चरपटनाथा नवांच्या गणी करुणी सपदा नाथपंथी मिरविका. अवश्य म्हणून या त्रिसुत चरपटाशी विद्या अभ्यासित सकळ शास्त्री झाला ज्ञात उपरी तपा बैसविला. मग नागपत्री अस्वस्थ जाऊन 12 वर्ष वीर साधन 9 कोटी 7 लक्ष रत्न शाबरी कवित्व पे केले. किती 9 कोटी 7 लक्ष भाऊ. किती कोटी 9 कोटी 7 लक्ष शाबरी कवित्व केले. यापरी मंत्रविद्या करून मिळविले सुरवर मंडन स्वर्ग देवता तोषून विद्यावरू घेतला. बरं का भाऊ. मग श्री गुरु आत्रिसूत म्हणजे दत्तात्रय. कोण. हा सेविता झाला गिरनार पर्वत. येरीकडे चरपटीनाथ तीर्थावळी चालीला प्रसाद वाटायचा उठाता उठून बस. श्री रामेश्वर गोकर्ण महाबळेश्वर जगन्नाथ हरिहरेश्वर काशी मणिकर्णिका विश्वेश्वर तीर्थे सेवित चालला. तीर्थेकरिता अपरिमित शिष्य नव झाले. त्यात ते नवशिष्य प्रख्यातवंत सिद्ध कळा जाणती. ते 9 शिष्य कोणते. राघव सिद्ध बाळ सिद्ध गोकाट सिद्ध जांबू सिद्ध नैमितिक सारेंद्र हुक्ष प्रसिद्ध द्वार भैरव रण सिद्ध तो. ऐशे चरपटाचे 9 सिद्ध वर्ण शाबरी विद्येत असती पूर्ण 84 सिद्ध नवांपासून उदयवंत पावले. बरं का भाऊ. प्रसाद वाटायला. योगी सारंगी निजानंद नैनी निरंजन यदू प्रसिद्ध दैवन क्षुद्र कास्त सिद्ध रेवणनाथाचे असती पै. उरेश सुरेश धुरेश कुहर केशमर्दन शुद्ध कपूर भटेंद्र आणि कटभ्रवा साबर हे नवसिद्ध भरतरीनाथाचे. दक्षेंद्र आणि अनिर्वा अपरोक्ष कामुकार्णव सहनसिद्ध प्रसिद्ध दक्षलायन देवसिद्ध पाक्षेंद्र साक्ष मच्छिंद्राचे सिद्ध आहे. निर्णयार्णव हरदंतान भौमान होक्षे कृष्ण पलायन हेमा क्षेत्रात रत्नागर नाम गोरक्षाचे हे असते. विनय भास्कर दत्तधाम. बर का भाऊ. बर का भाऊ. विनय भास्कर दत्तधाम पवन भार्गव सुक्षार्णव यथार्थ कविटशर्वा वधम प्रोक्षित. बर का भाऊ.
नव जालिंदराचे असती, शाहरुख वालुक शरब सहन, रोक्षित शेर कोकिल नाम, कौस्मित वाच संपत्ती नवही पूर्ण कानिफाचे असती, यापरी चौरंगीचे 6 सिद्ध, लोभ भ्रात्रक चिरकालवृंद नारायण कालिका सावरजी प्रसिद्ध चौरंगीचे असती पै मीनानाथ आडबंगीनाथ यांचे 6 सिद्ध सिद्धवंत, सुलक्षा लुक्ष मोक्षार्णव समर्थ द्वारभद्राक्ष 6वा, एकूण 84 सिद्धांचा झाडा पूर्ण असे 84 ग्रंथी वदला धुंडी नंदन मालू नरहरीचा वंशिक पूर्ण सेवक असो संतांचा बरका भाऊ। स्वस्ति स्त्री भक्ती कथा सार समंत गोरक्ष काव्य किनियागार सदा परिषद भाविक चतुर अष्ट त्रिशंती तमाध्याय गोडा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतु पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय। या अध्यायाची फलश्रुती पठन पद्धती पहिल्या अध्यायाप्रमाणे या अध्यायाच्या पठनानं हिवताप नवज्वर व इतर ताप नाहीसे होतील। देव जय देव।